नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे ह्या बोटनिक ब्लाऊजची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर कस्टमरला एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे। तर मी इथे उंची घेतली आहे 14.5 अधिक 1 इंच म्हणजे 15.5 इंच घेतलेला आहे। तर छातीमध्ये टाकलेला आहे, छाती आहे 38 इंच म्हणून 9.5 अधिक अर्धा इंच आपल्या लुझिंग आणि 1.5 इंच शिलाई माहिती। कमर घेर टाकलेला आहे 8.5 अधिक 1 इंच आपल्याला टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई माहिती। मुंडा खोली 7.5 पूर्ण शोल्डर टाकले आहे 8 इंच। रुंदीवरचा गळा 4.5 टाकलेला आहे। इथे 3 इंच मार्किंग केली आणि 1 इंच आपल्याला गॅप ठेवायचे आहे आणि इथे मी 4.5 इंचवरती टाकलेला आहे म्हणून खालीही 4.5 इंचवर मार्किंग करून घेणार आहे। तिथे मी 10.5 इंच उंचीवरचा गळा टाकलेला आहे। तर मी हा बॉक्स इथे तयार करून घेते। इथे मार्किंग दिसत नाही आहे, त्यासाठी मी आता दुसरा पेन घेतलेला आहे, मार्कर घेतलेला आहे आणि त्याने इथे डार्क करून घेते। इथे मी लाईन डार्क करून घेतल्या आहेत। आता इथून मी 2 इंच मार्किंग करून घेते। आता हा इथे आपल्याला आणि बाहेरच्या साईडला आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यायचे आहे। जसं तुम्हाला गळा रुंदीला जास्त पाहिजे जास्त कमी पाहिजे असेल तसं आपण इथे करून घेऊ शकतो। तर मी इथे 1 इंच घेतला आणि त्याच्यावर मी इथे मार्किंग दोन्ही साईडला करून घेतल्या आहेत। आता इथे मला पाठच्या साईडला पोटली बटन खाली टाकायचं आहे, त्यासाठी मी इथे मार्किंगवर कट करून घेतला आहे। हा बॉटमचा भाग आहे, याला मी अर्धा इंच सोडून मी इथे अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे, कारण मला तिथे कट करायचं आहे पोटली बटनसाठी। आहे तशीच मार्किंग करून घेतली आणि वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच इथे वाढवून घ्यायचं आहे। तर इथे मी हे कटिंग करून घेतलं आहे। आता वरचाही भाग मी अशा पद्धतीने लावून घेतला आहे। खालच्या साईडला अर्धा इंच वाढीव ठेवलेला आहे आणि इथे कटिंग करून घेत आहे। आता हा पाठचा भाग जो कटिंग केलेला आहे मी तो दुसऱ्या डिझाईनसाठी कटिंग केलेला, मी वाढीव घेतलेला नाही। आता हा जो बॉटमचा भाग आहे तो मी इथे कट करून घेणार आहे। हा बॉटमचा भाग मी अशा पद्धतीने इथे लावून घेतला आणि इथे मी हा पार्ट इथे मी कटिंग करून घेणार आहे। हा वरचा पार्ट इथे बसणार नाही, मी दुसऱ्या कपड्यामध्ये तो कटिंग करून घेणार आहे। इथे मी हा कट टू कट कटिंग करून घेत आहे, कारण मला हा उलटून घ्यायचा आहे, त्यासाठी मी इथे कटिंग करून घेतला आहे। आणि हाही पार्ट मी इथे एकदम व्यवस्थित लावून घेतला आहे आणि कटिंग केला आहे। इथे हा व्यवस्थित इथे मी कटिंग करून घेत आहे, कारण मला हा पार्ट उलटून घ्यायचा आहे। आता हा पार्ट मी ओपन करून घेत आहे। पहिल्यांदा मी खालचाच हा बॉटमचाच भाग मी तयार करून घेणार आहे, नंतर मी वरचा भाग तयार करणार आहे। तर अशा पद्धतीने मी मग सर्व सरळ बाजू ठेवून वरून शिलाई टाकून घेणार। अर्धा इंचावर मी इथे वरच्या साईडला शिलाई टाकून घेत आहे। बॉटमलाही मी कमरे साईडला मी शिलाई अर्धा इंच टाकून घेतली आहे। आता इथे राऊंड वर कट्स दिले आहेत आणि हा पार्ट आपल्याला उलटून घ्यायचा आहे। एकदम हा भाग आहे तो नीट करून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला दाबाची टीप टाकून घ्यायची आहे। कमरे साईडलाही मी दाबाची टीप टाकून घेणार आहे।
पूर्ण भागाला मी इथे शिलाई टाकून घेते आणि इथेही वरून आपल्याला दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. इथे मी एक्स्ट्राचा कपडाही कटिंग करून घेणार आहे. आता मी इथे पायपिंग तयार करणार आहे. गळ्याला लावण्यासाठी ते पायपिंग तयार करून घेते. तर हा मी पाव मीटर कपडा घेतला आहे मॅचिंग आणि अशा पद्धतीने मी इथे क्रॉस दुमडून घेतलेला आहे आणि इथे कट केला आहे. आता 1 इंचावर मी इथे अशा पट्ट्या ह्या काढून घेतल्या आहेत. 4 पट्ट्या ह्या निघाल्या आहेत. तर एकावर एक पट्ट्या अशा पद्धतीने इथे मी जोडून घेतली. शिलाई दोन्ही बाजूला ठेवून अशा पद्धतीने मी इथे नख मारून घेतला आहे आणि इथे मी सिंगल दाब लावून पायपिंग तयार करून घेत आहे. दोरी मध्यभागी ठेवून इथे मी अगदी कडेने कपड्यावर इथे मी दोरीच्या कडेने अगदी टेप टाकून घेते. बारीक दोरा आहे, एकदम बारीक पायपिंग इथे आपली तयार होते. आता हा बॉटम पार्ट जो आहे त्याला मी ही पायपिंग लावून घेते. आतल्या बाजूला ठेवून इथे वरून अशी टीप टाकून घेत आहे. एकदम मस्त ही पायपिंग लागली जाते. आता हा बॉटम पार्टच मी इथे तयार करून घेते. आता हा एकदम व्यवस्थित इथे मी दुमडून घेतला आहे आणि मधोमध इथे कट केलेला आहे. आता इथे पोटली बटन लावायचे आहे तर मी इथे तयार करून घेते. इथे मी 5 पोटली बटन लावणार आहे. तर मी इथे 2x2चे इथे चौकोनी पीस काढून घेतलेले आहेत आणि त्याच कपड्याचे इथे कपडा उरलेला आहे त्याचंच मी इथे कतरन आतमध्ये लावून टाकणार आहे. अशा पद्धतीने मी इथे पोटली बटन तयार करून घेत आहे. इथे मी सर्व पोटली बटन अशाच पद्धतीने तयार करून घेतले आहेत. आता 5चा भाग घ्यायचा आहे आणि इथे मी अर्धा इंचावर इथे मार्किंग करून घेणार आहे. इथे मी अर्धा इंचवर मार्किंग केली आणि सिंगल दाबावरच मी इथे पोटली बटनही लावून घेत आहे. शिलाई आपली जिथे आपण पोटली बांधलेली आहे, जिथे दोऱ्याने बांधलेली आहे तिथेच आपली शिलाई अगदी आली पाहिजे. अशा पद्धतीने मी इथे ही टीप टाकून घेतली आणि त्याच्याच बाजूला आपल्याला कडेला अगदी पाठच्या भागाच्या कडेला इथे टीप टाकून घेतली आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेतला. आता इथे अस्ताचा कपडा मी कट करून घेते. आणि पोटलीची जिथे शिलाई आली तिथेच मी ही पण पट्टी लावून अशा पद्धतीने इथे शिलाई टाकून घेते आणि आतल्या साईडला दुमडून आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे फोल्ड केली. वरूनही मी फोल्ड करून घेतले आहे आणि ही पट्टी एकदम फिनिशिंगला इथे मी लावून घेतली आहे. आता दुसऱ्या भागालाही आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. तर हा थोडा कमी जास्त कपडा होतो कारण पोटल्या लावल्यामुळे आपल्याला कपडा तो खेचला जातो. त्याच्यामुळे दुसरा पार्ट आहे तो जरा जास्त होतो. त्यासाठी आपण काय करायचं आहे तर ही पट्टी मी पहिल्यांदा लावून घेते. आतमध्ये फोल्ड करून घेतली ही पट्टी आणि वरून शिलाई टाकून घेतली आहे. मी नंतर ह्या पट्ट्यांना हात शिलाई टाकून घेणार आहे. आता वरून मी टीप टाकली आणि जी पोटली आपण लावलेली आहे ती थोडी खेचून आपल्याला ती पट्टी आपल्याला इथे खेचून अशी लावून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या आपल्याला सारख्या येतील अशा पद्धतीने आपण ही पट्टी
इथे लावून घ्यायचे, खालीवर होता कामा नये अशा पद्धतीने आपण ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे. पोटलीवाली पट्टी आहे ती आपण थोडी खेचून इथे लावून घ्यायची आहे. मी डबल टिप टाकून घेते म्हणजे आपली पट्टी एकदम फिक्स होईल. तर आतल्या साईडून मी दोन्ही पट्ट्यांना इथे हातशिलाई करून घेणार आहे. इथे एकदम व्यवस्थित पोटली बटन लागलेलं आहेत आणि आता आपल्याला वरचा भाग तयार करून घ्यायचा आहे. तर इथे पेपरवर जी मार्किंग मी केलेली आहे ते मार्किंग मी इथे आखून घेते, मार्किंग करून घेते अस्तरवर. इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं आहे त्याच्यावर आपण मार्किंग करून घेतले आहे. इथे रुंदीवरचा गळा जो आहे तो 4.5 इंच टाकलेला आहे, ती मार्किंग मी इथे आखून घेतली, सरळ लाईन आखून घेतली. आता इथे 1 इंच मार्किंग करून इथे हा राऊंड शेप मी इथे आखून घेतला आहे आणि गळ्याचा शेपही मी इथे आखून घेतला आहे. आता मी इथे कॅनव्हास पेपर घेतला आहे. इथे वरच्या बाजूने मी अशा पद्धतीने इथे ठोकून घेतला आहे म्हणजे आपला गळा इथे उमटला जातो. तर मी इथे मार्किंग करून घेतली आणि इथे आता कॅनव्हास पेपर मी इथे कट करून घेत आहे. तर खालच्या बाजूला मी इथे कट केला नाही, अस्तर लावल्यावर मी इथे कट करून घेईन. तर इथे मी पहिल्यांदा प्रेस करून घेतला आहे आणि हा पार्ट पहिला मी शिवून घेते. सर्व बाजूने मी इथे शिलाई टाकून घेत आहे. एक्स्ट्राचा कपडा मी इथे कट करून घेतला आहे. आता हा कॅनव्हास मी इथे प्रेस करून घेतला आहे. तर ते एक्स्ट्राचा कपडा इथे मी कट करून घेते आणि वरून इथे मी नॉचेस देत आहे आणि ते फोल्ड करून घेते. अर्धा इंच राहील असा कपडा आपण इथे कट करून घ्यायचा आहे आणि ते मी इथे फोल्ड करून घेते. दोन्ही साईडला मी इथे याचं मध्य करून घेणार आहे. इथे हा मी फोल्ड करून घेतला. आता इथे मी हा गळा कट करून घेणार आहे. इथे गळ्यावर टीप टाकून घेते. आता आपल्याला इथे याचा मध्य करून घ्यायचा आहे. इथे मध्य करून घेतला आणि कॅनव्हास पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. 1 इंच वरती आपल्याला मधला अंतर आपल्याला 1 इंचवर ठेवायचं आहे. इथे मोजून घेतला आणि मी इथे टाचण्या लावून घेते. एकदम व्यवस्थित लावून घेतला आहे मी इथे आणि टाचण्या इथे लावून घेतल्या. आता इथे मी हा जो कॅनव्हास आहे तो थोडं कट करून घेते आणि टीप टाकून घेणार आहे. कॅनव्हास पट्टीच्या अगदी कडेने मी इथे टीप टाकून घेते. पाव इंच इथे शिलाई मार्जिन ठेवून इथे मी कट करून घेतला आहे आणि ते नॉचेस देऊन इथे पट्टीवर इथे मी दाबाची टीप टाकून घेतली आहे. वरूनही मी एक दाबाची टीप टाकते. आता इथे पायपिंग मी तयार केलेली आहे तीही लावून घेत आहे. खालच्या साईडला अशा पद्धतीने मी इथे पायपिंग लावून ठेवली आहे आणि वरून आपल्याला वरून टीप टाकून घ्यायची आहे. पायपिंगमुळे ब्लाऊजला खूप छान लूक आलेला आहे. आता मी इथे दोन्ही पार्ट इथे जोडून घेणार आहे.
इथे आपण वरच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. हा मधला पार्टही आपण इथे लावून बघायचा आहे आणि ते अर्धा इंचाचं इथे मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे. त्या मार्जिनवर इथे मी मार्किंग करून टाचणं लावून घेणार आहे आणि वरून टीप टाकून घेणार आहे. दुसरी बाजूही मी अशा पद्धतीने इथे फोल्ड करून घेतली आणि इथे मार्किंग करून घेतली आणि इथे टाचणं लावून घेत आहे. सर्व बाजू मी इथे चेक करून घेत आहे. एकदम व्यवस्थित आल्या आहेत. जर इथे थोडं कमी जास्त होत आहे ते मी इथे सेट करून घेतलं आणि शिलाई टाकून घेत आहे. एकदम इथे व्यवस्थित आलेला आहे. आता आपण हे जोडलेलं आहे त्याच्यावर इथे मी टीप टाकून घेत आहे. इथे डबल टीप टाकून घेते. इथे शिलाई थोडी फिक्स करून घेतली आणि इथे डबल टीप टाकून घेतली. दुसऱ्या बाजूलाही मी इथे टीप टाकून घेते. ते जे आपण पायपिंग लावली त्याची पट्टी इथे दाबली जावी त्यासाठी मी इथे डबल टीप टाकून घेतली आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे ते मी कट करून घेते. पायपिंगचा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेतला आहे. वरच्या साईडलाही पायपिंगचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट करून घेते. आता इथे टक्स टाकून घेत आहे. 4.5 इंचावर मार्किंग केले आणि 3.5 इंच उंचीला डॉट टाकून घेतले. रुंदीवर 4.5 इंचावर केले आणि 3.5 इंच उंचीला टाकलेला आहे. आता इथे वरच्या साईडला मला ट्रायंगल टाकून घ्यायचे आहे तर मी इथे 2x2 चौकोन काढून घेतले आहेत आणि त्याचे ट्रायंगल इथे बनवून घेते. अशा पद्धतीने मी इथे सगळे ट्रायंगल बनवून घेतले आहेत. ते खालच्या बाजूला अशा पद्धतीने टाकून घेते आणि वरून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. ट्रायंगल एकदम सारखे लागले पाहिजेत. कमी जास्त येता कामा नये अशा पद्धतीने आपण इथे ट्रायंगल लावून घ्यायचे आहेत. एकदम फिनिशिंगमध्ये इथे सर्व मी इथे ट्रायंगल लावून घेतले आहेत. ते वरून एक दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. आता इथे गळ्याला मी क्रॉसपट्टी लावून घेत आहे. अस्ताची क्रॉसपट्टी इथे लावून घेतली आहे. इथे कर्स देत आहे आणि आतमध्ये ही पट्टी मी फोल्ड करून घेणार आहे. पाव इंचावर मी पहिल्यांदा इथे फोल्ड करून घेतले आहे. एक्स्ट्राचा कपडा इथे मी कट करून घेणार आणि आतमध्ये मी इथे फोल्ड करून घेणार आहे. इथे डिझाईन ही पूर्ण झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.